मित्रांनो, गुढीपाडव्या दिवशी आमच्या गावातला सप्ताह चालू होणार आहे, तर त्यासाठी बघा इथे तयारी चालू आहे. तर नालीमध्ये बरेचसे दगड पडले होते, तर ते काढायचं काम चालू आहे सध्या. बाकी मंडपचं वगैरे काम चालूच आहे, थोडंफार राहिलेलं. आणि इथं पाठीमागं बघा दररोज दुपारी भागवत कथा होत असते, तर त्यासाठी बघा इथं पाठीमागं स्टेजचं काम चालू आहे. हो का, जा म्हणा हा वर उडून पाणी. ते पाठीमागं एक दगड आहे, ते पायाच्या मध्ये तिथं माग दगड आहे. अर्धे ट्रक हायवा जाण्यासाठी टाकले होते ना. तर नालीमधले दगड वगैरे काढून बघा फरशे जे आणलेत, तर त्या नालीवरती आपण फरशे टाकून घेणार आहेत, ज्यामुळं पंगत उडल्यानंतर मध्ये ग्लास वगैरे किंवा पात्र वगैरे कोणी टाकू नये. आणि कीर्तन किंवा भागवत कथा ऐकण्यासाठी गावातील महिला असतील किंवा पुरुष मंडळींना बसता यावं, त्यामुळे पण आपण फरशी टाकून ते कव्हर करून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता इकडे नालीचे पूर्ण दगड काढून झालेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपण फरशीने ती नाली पूर्ण कव्हर करून घेतोय. बघा आता पूर्ण नाली कव्हर करून झालेली आहे, आणि त्याच्यावरती वाळू आणि माती टाकून आपण ती फरशी पण बुजून टाकणार आहोत. आता खूप धूळ वगैरे उडत होती, त्यामुळे बघा इथं पाणी मारायचं काम चालू आहे सध्या. तर मित्रांनो, मंदिरासमोर असलेल्या पूर्ण मंडपातली साफसफाई करून झालेली आहे. आणि इथं बघा आता इथं आपण स्वयंपाकासाठी जागा बनवलेली आहे, तर तिथं साफसफाई चालू आहे. कारण की सप्त्यामध्ये दररोज आपल्या इथं पंगत असते, तर त्या जेवणासाठी जे स्वयंपाक बनवलं जातं. तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा, आणि काल रात्री आपण पूर्ण सप्त्याची तयारी करून ठेवलेली आहे, साफसफाई वगैरे व्यवस्थित करून झालेली आहे. आणि आज गुढीपाडव्याच्या गावामध्ये सगळीकडे बघा गुढ्या वगैरे उभ्या करून झालेले आहेत. आणि आता जे काल आपण मंडपाची तयारी केलेली आहे, चला ते दाखवतो तुम्हाला कशी केली आहे. तर बघा, हा मंदिरासमोरचा मंडप आहे. इथं कीर्तन आणि दुपारची भागवत कथा वगैरे होत असते, सकाळी पारायण असतं. आणि या साईडला ही जागा आहे जिथं आपण पंक्तीसाठी स्वयंपाक बनवत असतो. तर बघा, ही रात्री आपण साफ करून घेतलेली आहे, पूर्ण पाणी वगैरे मारलं होतं रात्रीच. आणि याच्यामध्ये आता फक्त चुली वगैरे बनवायचं काम बाकी आहे. आणि या बाजूला बघा हे मंदिरासमोरचा मंडप आहे. इथं आता थोड्याच वेळात सकाळचं पारायण होणार आहे. आज पहिलाच दिवस असल्यामुळे थोडंसं उशिरा होत आहे. दररोज सकाळी लवकर पारायण असतं. आणि त्याचबरोबर बघा इथं समोर दुपारी जे भागवत कथा होणार आहे त्याचं स्टेज आहे. स्टेज समोर असलेली नाली रात्री कव्हर करून घेतल्यामुळे बघा आता पूर्ण मॅट